आज बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा पार पडणार आहे आणि यासाठी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे हे देखील आता बीडमध्ये दाखल झालेत। माझ्यासोबत वाघमारे आहेत। काय सांगाल सर, आज बीडमध्ये हा मेळावा होतोय, यापूर्वी अनेक चर्चा झाल्या, एक वेळेला हा मेळावा रद्द सुद्धा झाला आणि आज प्रत्यक्ष तुम्ही सर्वजण इथे आलात आणि मेळावा पार पडणार आहे। खरं तर गेल्या 2 सप्टेंबरचा JR काढून राज्य सरकारनं ओबीसींचं पूर्ण राजकीय अस्तित्व संपवलेलं आहे। त्यामुळे हा ओबीसींचा आक्रोश आहे, ओबीसींचा रोष आहे। ते ओबीसी आता रस्त्यावर उतरून मोर्चे असतील, मेळावे असतील, या माध्यमातून आता सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करते। आणि त्याचप्रमाणे आजचा हा 17 ऑक्टोबरचा जो मेळावा आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात हा होता। यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा स्वतः त्यामध्ये येत आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, आमच्यासारखे आहेत आणि अन्य ओबीसींच्या नेत्यासह हा मेळावा लाखोच्या संख्येनं, जरांगेच्या भाषेत बोलायचं जर म्हटलं तर करोडोच्या संख्येनं हा मेळावा पार पडणार आहे आणि हा राज्य सरकारला विचार करायला लावणारा मेळावा आहे। आणि ह्या मेळाव्याने आम्ही थांबणार नाहीत, यासारखे अनेक मेळावे होत राहतील। 29 तारखेला यानंतर नांदेडला सुद्धा प्रचंड विराट असा मेळावा होणार आहे आणि मागं काही दिवसापूर्वी नागपूरचा सुद्धा मोर्चा झाला आहे। त्यामुळं राज्य सरकारला जे चुकीचा JR काढला याच्यावर विचार करावा लागेल आणि राज्य सरकारला आम्ही ते विचार करण्यासाठी भाग पाडू। अन्यथा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राज्य सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील। त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ याच्यावर निर्णय घेतला पाहिजे। एकीकडे लक्ष्मण हाके असतील किंवा तुम्ही रात्रीच्या सभेतून आणि आता सुद्धा बोलताना जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत बोलताय, काय तयारी आहे? तुम्ही स्पष्टपणे काय सांगाल की निवडणुकीमध्ये उतरणार आहात का? नक्कीच रात्रीच सुद्धा आम्ही सांगितलंय आणि आम्ही ठरवलंय, जर ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत असेल तर ओबीसींच्या पाठीत जर खंजीर खुपसून ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागावर जर कोणाची घुसखोरी होत असेल तर नक्कीच आम्ही सुद्धा खुल्या जागेवर, ओपनच्या जागेवर आमचे सुद्धा उमेदवार राहतील आणि त्यासाठी आम्ही गटात जाऊन सभा घेणार आहोत आणि आमच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम करणार आहोत। कारण की आमचं अस्तित्व संपलेलं आहे। जर आम्हाला हक्काचं मिळणारं, डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादानं मिळणारं 56,000 जागेवर जर कोणाचा चुकीचा डोळा असेल, कोणी जर याच्यावर डोळा ठेवून जर राजकीय आंदोलन करत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा राजकीय विचार करावा लागेल। कारण की आमचा एखादा माणूस सभागृहात जात असेल, आमच्या माणसाला जर कुठेतरी आमचे प्रश्न मांडण्यासाठी जर कोणी सभागृहात जात असेल आणि जर याला कोणी विरोध करत असेल तर नक्कीच आम्हाला सुद्धा जशास तसं उत्तर द्यावं लागेल। कोणी जर आमच्या ओबीसीमध्ये घुसखोरी करत असेल तर आम्हाला खुल्या जागेवर घुसखोरी करावं लागेल आणि जशास तसं उत्तर आम्ही त्या माध्यमातून देणार आहोत। आणि नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी या राज्यामध्ये 52-55% आहेत। 52-55%ला जर तुम्ही विरोध करत असाल तर तुम्ही धुळीस मिळताल, हे तुम्हाला या TV9च्या माध्यमातून मी या राज्यातील सर्वच प्रस्थापित नेत्याला सांगतोय आणि राज्य सरकारला विशेषतः सांगतोय। आम्ही जरांगे पाटील म्हणाले की आजचा जो मोर्चा होतोय तो अजितदादांच्या राष्ट्रवादीशी पुरस्कृत मोर्चा आहे। हे बघा, जरांगे हा बालिश माणूस आहे, तो बिन अक्कल असणारा स्वान येतो, त्याला कुठलंही अक्कल नाही, काय बोलतोय त्याला याच्यावर त्याच्यावर भुंकल्याशिवाय करमत नाही। कारण की एक मेळावा आणि अजित पवारांचा काही संबंध नाही, हा मेळावा ओबीसींचा आहे। त्याचं नेतृत्व ओबीसी नेते भुजबळ साहेब करतात। ते त्या पक्षाशी असतील परंतु ते इथं ओबीसी नेता म्हणून यायला आलेत, ओबीसीत जन्म घेतलाय म्हणून ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी येत आहेत। धनंजय मुंडेंनी ओबीसीत जन्म घेतलाय, ओबीसीचं आरक्षण जातंय म्हणून ते इथं ओबीसींसाठी येत आहेत। त्यामुळं हा पक्षाचा आणि ह्या कुठल्या गोष्टीचा काही संबंध नाही। हा मेळावा फक्त ओबीसीचा आहे। ओबीसीचं आरक्षण संपतंय म्हणून ओबीसी रस्त्यावर उतरली आणि त्यासाठी आम्ही नेते तिथं उतरलेलो आहोत। मंत्री छगन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही असं गंगाधर काळकुटे म्हणाले, त्यांच्या वक्तव्याकडे कसं? हे अशा चिल्लर लोकांनी वल्गना करणं म्हणजे काय करू शकत नाहीत हे लोक। त्यांनी मी तर माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी दम असेल तर अडवून दाखवा, भुजबळांना दाखवावं, जरांगे धनंजय मुंडेला अडवून दाखवावं, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अडवून दाखवावं। ह्या भिकारचोट वल्गना यांनी करणं आणि उगं कुठेतरी प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी ह्या वल्गनात, बाकी काय नाही, जरांगेची झुंडशी आहे। आणि खरं तर ह्या मोर्चाला, मेळाव्याला 96 कोळी मराठे आणि छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या मराठ्यांचा विरोध नाही। ह्या 2-5% जरांगेच्या पिलावळी, निजामाला मानणाऱ्या पिलावळींचा विरोध आहे। त्यामुळे ह्या अशा 2-5% लोकांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाहीत। आजच्या या मेळाव्यामधून स्पष्ट काय तुमची मागणी असणार आहे? आमच्या आजच्या ह्या मेळाव्यातून आमची स्पष्ट मागणी एकच आहे की 2 सप्टेंबरचा काळा JR रद्द झाला पाहिजे। कारण की ज्या JRमुळे ओबीसींचं संपूर्ण आयुष्य संपत आहे, त्या ओबीसींना निस्तनाबूत करण्याचा राज्य सरकारने जो चुकीचा निर्णय घेतला आहे तो निर्णय मागं घेतला पाहिजे, तो JR रद्द केला पाहिजे। अन्यथा परिणामाला राज्य सरकारने सामोरं जावं। ओबीसी समाज आता उतरला आहे। आज बीड आहे, 29ला नांदेड आहे,
1 तारखेला बोदेगाव आहे. असे अनेक मेळावे मोर्चे इथून होत राहतील. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मेळावे होतील आणि ओबीसीची जनजागृती आणि ओबीसींचा आक्रोश हे राज्य सरकारला परवडणारा नसेल. त्यामुळे राज्य सरकारने आणखी सुद्धा विचार करून हा चुकीचा GR रद्द करावा. नक्कीच 2 ऑक्टोबरचा जो GR काढण्यात आला तो GR रद्द करावा अशी स्पष्ट मागणी आजच्या या मेळाव्यामधून केली जाणार आहे. यामुळे आजच्या या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि राज्य सरकारला हे परवडणार नसेल. यामुळे तात्काळ सरकारने या संदर्भात निर्णय घ्यावा असं देखील नवनाथ वाघमारे यांनी म्हटलंय. कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.